फिरक्याने फितुरी केली सख्या मेवण्याने शेवटचे 30 सेकंद राहिले आणि 30 सेकंद राहिले ऐका सज्जन हो बाप सांगतो इतिहासातला संत चरित्रातला बाप सांगितला वास्तवातला बाप सांगितला आणि गणोजीने फितुरी केली शंभूराजे सांगतात सगळे गड किल्ले नावाव केले असते एकदा बोलला पाहिजे होता सर्जा सांगतो हे गणोजी अरे कुठे कवी कवी म्हणतो राज नाही समोर एक धसावतो खऱ्या अर्थानं धरला होता आणि जबरदस्त होता अफजल खानाला फाटलं होतं शिवरायानं आणि त्या शिवरायांचा हे ज्याचा बाप होईना त्याचा पोरग छावा असतं लक्षात घ्या छावा होता सर्जा झुकला नाही कुणासमोर उंटाला धरून फरफटत नेला होता डोक्यापासून खापर्यंत सालटी सुटली होती आई तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती या सैतानाने मिठाचं पाणी ओतलं होतं अंगावर पाण्यातून मासा काढावा असा तर फडला असता पण सर्जा ताड फडला नाही बर का असा ताट पाण्यानो भाव होता औरंगजेब म्हणतो 7 साल का तब देखा था हमने बापाचा अपमान त्याला सहन झाला नाही म्हणून गुरकत होता माझ्यावर 7 वर्षाचा लई तेजस्वी होता अभी हमें देखना है कैसा दिखता है वो अभी देखना है या 32 वर्षात कैसा दिखता है हुजूर उसके सामने मी मत जाओ एका झपक्यात उलटा करील महाराष्ट्रात रक्त आहे हुजूर लई भयानक माणसं आहे ती उंची निधी ह्याच्या कमी असतील पण शौर्याची उंची त्यांची लई मोठी आहे औरंगजेब समोर उभा होता आणि मग तेच पाहिलं बोल शंभू राजा क्या याद आ रहा है तुझे शंभू राजे सांगतात माझा बाप मला आठवतोय माझ्या बापानं अफजल खान एका झटक्यात उडवला होता तिकडे हैदराबादला अफजल पडतो ते एक एअरपोर्ट आहे ते म्हणलं हम घर घर में अफजल पैदा करेंगे त्या पावण्याला तिथं जाऊन सांगितलं तू घर घर में अफजल पैदा कर हमारे छत्रपति घर में घुस कर अफजल मारेंगे